परभणी येथे कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न। अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचवणारे कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल। आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांचे विधान। परभणी दिनांक 15 ऑगस्ट रोजी परभणी शहरातील आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय रोडगे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन व फीत कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री, ऑपरेशन थिएटर, ICU तसेच विविध वैद्यकीय विभागांची पाहणी केली। यावेळी बोलताना सौ मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नागरिकांना महानगरांच्या तोडीचे आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि रुग्ण केंद्रातील सेवेमुळे हॉस्पिटल जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र ठरेल। यापुढे म्हणाल्या की रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे। या हॉस्पिटलमुळेच उपचारासाठी औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या शहराकडे जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये 24 तास आपत्कालीन व ट्रॉमा सेवा, सुसज्ज ICU, NICU व PICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी व लॅबोरेटरी, इन-हाऊस फार्मसी आणि डे केअर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। याशिवाय स्त्रीरोग व प्रसूती अस्थिरोग, सामान्य शल्यचिकित्सा, रेडिओलॉजी, बालरोग, जनरल मेडिसिन, नेत्ररोग व फिजिओथेरपी यांसह विविध विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे। नॉर्मल व सिजेरियन डिलिव्हरी, वैद्यकीय उपचार, सांधेदुखी व साधे प्रत्यारोपण, विविध शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर उपचार, नेत्र शस्त्रक्रिया, नवजात बालकांची तपासणी व उपचार तसेच लसीकरणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत। यावेळी डॉक्टर संजय रोडगे, डॉक्टर गणेश पारवे, डॉक्टर सविता रोडगे, डॉक्टर अपूर्वा पारवे रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे तसेच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना रुग्णालयाच्या संकल्पनेविषयी व उपलब्ध सुविधांची माहिती दिली। रुग्णांना उपचारासोबतच विश्वास, आपुलकी, सुरक्षितता आणि मानवी संवेदनांनी परिपूर्ण सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षा लताबाई वाकडे, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, परभणी महापौर सय्यद इक्बाल, महापौर गणेश देशमुख, डॉक्टर विक्रांत विटेकर, वैशाली जाधव, डॉक्टर सविता रोडगे, आनंद भरोसे, सुरेश भुमरे, रविराज देशमुख, अजय गव्हाणे, शिवाजी भरोसे, विशाल कदम, सारिका पारवे, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, मंगलबाई कदम, मंगल शिरस्कर, अधिष्ठाता रवींद्रनाथ चव्हाण, श्रीधरराव पारवे, गणेशराव काटकर, मनीषा जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तम सेवा, आपुलकीची काळजी, आधुनिक प्रतिबद्धता या ब्रीद वाक्याला साजेशी रुग्णसेवा देत कृष्णा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल परभणी येथे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू। आमच्या दुसऱ्या पिढीचं पदार्पण या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत आहे आणि त्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातलं एक उत्कृष्ट रुग्णालय, ज्यामध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स या ठिकाणी असतील, अशा प्रकारचं रुग्णालयाचं आम्ही आज माननीय मेघनादिदी बोर्डीकर, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हाताने आज या ठिकाणी त्यांचं उद्घाटन रीतसर झालेलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमची जी दुसरी पिढी या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात येते ती आमच्यापेक्षाही कॉम्पिटंट अशी पिढी या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये स्त्रीरोगाचे संदर्भातले, प्रसूतीच्या संदर्भातल्या सगळ्या अवघड शस्त्रक्रियासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतील। त्यासोबतच ऑर्थोपेडिकचे जे काही केसेस असतील त्यामध्ये
गुडघ्याचं प्रत्यारोपण असेल, मणक्याच्या शस्त्रक्रिया असतील, फ्रॅक्चर्स असतील, याचं पण सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबतच उत्कृष्ट सोनोग्राफी मशीन, आता CT स्कॅनसुद्धा आम्ही लवकरच आमचं येईल 1-2-4 महिन्यामध्ये. आता आदित्य जो आहे तो त्याचं स्पेशलायझेशन आणखीन करतोय. तो MD रेडिओलॉजी आहे आणि सुपर स्पेशलायझेशनसाठी आता तो काम करत आहे. त्याचं कंप्लीट झाल्यानंतर या रुग्णालयामध्ये अजून चांगल्या फॅसिलिटीजची भर पडणार आहे. आणि त्यांच्यासोबतच बालरोग विभाग या ठिकाणी आहे, जनरल सर्जरी आहे. एक परभणी जिल्ह्यातलं उत्कृष्ट ICU आम्ही या निमित्तानं इथे 15 बेडचा ICU पण करत आहोत. आणि अत्यल्प दरामध्ये लोकांना चांगल्या फॅसिलिटीज भेटाव्यात, चांगल्या दर्जाच्या सुविधा भेटाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. आणि एक इमानदारीचा वारसा घेऊन या ठिकाणी आमची जी पुढची पिढी या ठिकाणी काम करणार आहे. संजय रोडगे साहेब हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात परभणी जिल्ह्यात. नेमका डॉक्टर पेशात असा असणार का? नाही, मी पहिले गायनेकोलॉजिस्टच आहे. मी पहिले त्याच माध्यमातून मी माझी ओळख पूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण केली. ज्या शस्त्रक्रिया आजही परभणीमध्ये होत नाहीत त्या पण शस्त्रक्रिया मी सेलूसारख्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आज 32 वर्षानंतर आम्ही परत याचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्याच पद्धतीचं काम म्हणजे जिल्ह्यामध्ये मी जे शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे तसंच काम या ठिकाणी आमचे मुलं जे आहेत या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्येही जिल्हा स्तरावरती उत्कृष्ट असं काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आतापर्यंत आपण पाहतोय की बऱ्याच रुग्णांना रेफर करण्यात येत होतं पुण्याला, मुंबईला किंवा आता जवळपास नांदेडला पडवायची. आता ती गरज पडेल का? मी मागच्या 30 वर्षापासूनचं सांगतोय, सेलूमध्ये सुद्धा मला कधी रुग्ण नांदेडला रेफर करायची गरज पडली नाही. त्या काळात तर म्हणजे ब्लड बँकसुद्धा नव्हते आमच्याकडे. आरोग्य सुविधा अत्यल्प असताना आम्ही सेलूसारख्या छोट्या गावात छोट्या दवाखान्यामध्ये उत्कृष्ट सेवा दिलेल्या आहेत. अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर इथं तर खूप सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता रेफरल करण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी होईल. परंतु बऱ्याचदा कसं असतं, एखादी अवघड केस करायला गेलं आणि त्यामध्ये दुर्दैवाने 100% यश येत नसतं. आणि मग त्याच्यामुळे लोक, आमचे डॉक्टर मंडळी त्याच्यामध्ये थोडंसं कॉशियस झालेली आहेत की आता काही आपण कॉम्प्लिकेटेड केस एखादी घ्यावी आणि परत काही जर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण झाला तर विनाकारण लोकांचा रोष होतो. आणि तेच एकमेव कारण आहे मला असं वाटतं रेफर करण्यामागचं. बाकी इथं कोणी कॉम्पिटंट नाही डॉक्टर अशातला भाग नाही आहे. परंतु नंतरचे कुठाने नको म्हणून डॉक्टर लोक रेफर करतात असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकांनी सुद्धा या गोष्टीला सहकार्य करायला पाहिजे. आणि जसं प्रत्येक गोष्ट 100% पॉसिबल नसते तसंच वैद्यकीय क्षेत्रातही असतं की 100% रुग्णांना तेवढाच गुण येईल आणि त्याच मोजमापामध्ये येईल असं कधी नसतं. त्यामुळे लोकांनी पण समजदारीने या गोष्टी घेतल्या पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव पाहता आता आपण परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुपर स्पेशलायझेशनचं सुद्धा उपलब्धता झालेली आहे. परंतु वाढता ताण आणि जी लोकांची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्या माध्यमातून इतर रुग्ण वाढत आहेत, तर आपल्याला या सर्व बाबीमध्ये एकतर लोकांनी आहारामध्ये संतुलन बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. एक सकस असा आहार घेतला पाहिजे. प्रिपेअर्ड फूड जे असतं, प्रिझर्व फूड, त्याचा वापर कमी केला पाहिजे. जंक फूडचा वापर नाही केला पाहिजे. आणि एक्झरसाईज जर नियमितपणाने केली तर निश्चितपणे लोकांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यातूनही जर काही आजार झाले तर त्या ठिकाणी आमच्यासारखे रुग्णालय तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत. ओके, धन्यवाद.